नमस्कार, मी सुप्रिया. रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. छोले बनवण्यासाठी रात्रभर भिजत घालून घेतलेले छोले जे आहेत ते एका कुकरमध्ये घालून घेतले आहे. शिजण्यासाठी आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला खडा मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे. लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, बडी वेलची, मीठ आणि एक मीडियम साईजचा बटाटा घालून आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून छोले जे आहेत ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर छोले जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत. या ठिकाणी खड्या मसाल्यांचा जो स्वाद आहे तो सगळा स्वाद आपल्या छोल्यामध्ये आणि बटाट्यामध्ये जो आहे तो उतरलेला आहे. तर यातला बटाटा जो आहे तो साईडला ठेवून घेऊयात आणि छोले जे आहेत ते एका वाटीमध्ये काढून घेऊयात. याच कुकरमध्ये आज आपण ग्रेव्ही जी आहे ती करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला 2 मीडियम साईजचे रफली चॉप्ड करून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहे. त्यानंतर एक मीडियम साईजचा रफली चॉप्ड केलेला टोमॅटो, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 2 इंच आलं या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा मगजबी या ठिकाणी घालून घेतलेला आहे. 5 ते 6 काजू. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सगळे पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित शिजले जावेत यासाठी आपण अर्धा वाटी पाणी या ठिकाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर खडा मसाला घालून घ्यायचा आहे. खडा मसाल्यामध्ये तमालपत्र, लवंग, दालचिनी, मिरे हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत, जेणेकरून या सगळ्या खड्या मसाल्यांमुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते. त्यानंतर चवीपुरतं या ठिकाणी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या करून आपल्याला ही जी ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर हे सगळे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित शिजले का नाही हे एकदा आपण बघून घेऊयात. तर या ठिकाणी आपले पदार्थ जे आहेत ते सगळे व्यवस्थित या ठिकाणी शिजलेले आहेत. ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि मग याची आपल्याला मिक्सरमध्ये घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. आता एका कढईमध्ये साधारणतः 5 ते 6 चमचे तेल घालून घेऊयात. यामध्ये तयार झालेली जी पेस्ट आहे ती घालून घेऊयात. साधारणतः 1 मिनिटभर आपल्याला ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे. यामध्ये सगळे पदार्थ जे आहेत ते उकडलेले असतात, त्यामुळे ही ग्रेव्ही परतण्यासाठी जास्तीचा वेळ जो आहे तो लागत नाही. हॉटेलमध्ये याच ग्रेव्हीचा वापर जो आहे तो केला जातो. त्यानंतर या ठिकाणी मसाले घालून घेऊयात. साधारणतः पाव चमचा या ठिकाणी मी हळद घालून घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला. हे जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊयात. साधारणतः 6 ते 7 मिनिटात ह्या ज्या ग्रेव्ही आहे हिला तेल सुटायला सुरुवात होते. तेल सुटल्यानंतर या ठिकाणी आपण गरम मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे. या ठिकाणी गरम मसाला जो आहे तो आपण लास्टला घातला आहे. ह्याचं कारण त्याचा थोडासा फ्लेवर जो आहे तो आपल्या भाजीला यावा यासाठी बाकीच्या मसाल्यांसोबत आपण गरम मसाला जो आहे तो घातला नाही. त्यानंतर किचन किंग मसाला अर्धा चमचा या ठिकाणी घालून घेतलेला आहे. सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे व्यवस्थित या ठिकाणी आपण पुन्हा एकदा मिनिटभर परतून घेतलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी छोले घालून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला किती छान असा रंग आणि थिकनेस जो आहे तो आलेला आहे. यानंतर यामध्ये मीठ घालून घेऊयात. मीठ जे आहे ते आपल्याला कमी घालायचं आहे, कारण आपण ग्रेव्ही शिजवतानाही मीठ घातलं होतं, छोले शिजवतानाही मीठ घेतलं होतं, त्यामुळे मिठाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी ठेवायचं आहे. या ठिकाणी थोडंसं बटर या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे. बटर नसेल तर या ठिकाणी तुपाचाही वापर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये उकडून घेतलेला बटाटा या ठिकाणी घालून घेतलेला आहे. बटाटा या सगळ्यामध्ये मिक्स करून घेऊयात
आणि साधारणतः 1 ते 2 या ठिकाणी आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। या ठिकाणी ग्रेव्ही जी आहे ती जास्त जाडसर झाली आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ग्रेव्ही जी आहे ती थोडी पातळ करून घेतलेली आहे। या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। अशा पद्धतीने हॉटेल स्टाईल छोले जे आहे ते आपले तयार झालेले आहे। अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी अशी छोल्याची भाजी जी आहे ती या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही ही छोल्याची भाजी जी आहे ती नक्की तयार करून बघा। आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।